मी आज नारळापासून खरबस बनवते आहे। खरबस जसं म्हणजे खरबस सारखंच असतं ते, त्याची टेस्ट पण तशीच असते, पण हे नारळाच्या दुधापासून मी बनवणार आहे। ते आता हा एक नारळ घेतलेला आहे आणि तो मी त्याचा पूर्ण ब्राऊन कलर काढलेला आहे। बघा हे असं पूर्ण व्हाईट घेतलेलं आहे खोबरं। आता मी हे मिक्सरला लावते। हे एक नारळाचं घेतलेलं आहे। हवा हा नारळाचं पाणी 3 चमचा पाणी नारळाचं निघालेलं आहे, तो पण मी याच्यातच टाकते। आता हे मी वाटून घेते। दूध घेते, त्यामध्ये थोडं 3 चमचे दूध आहे। वेलची हे केलेली आहे, टाकते याच्यामध्ये, सोलून ठेवलेली आहे। 4-5 वेलची घेतलेली आहे। ते खोबरं दूध टाकलेलं आहे, थोडंसं पाणी टाकलेलं आहे नारळाचं। 6 चमचे 3 चमचे नारळाचं दूध, सॉरी साधं दूध आणि नारळाचं पाणी 3 चमचे टोटल। ह्याच्यामध्ये दूध आणि नारळाचं पाणी टोटल 6 चमचे। आता मी ह्याचं दूध काढून घेते। तो जो चव असतो तो बाजूला काढलेला आहे। आता हा दूध मी त्याप्रमाणे काढून घेते सगळं। तो आहे ना आता काढून घेतलेला आहे, तर तो पुन्हा मी एकदा वाटून घेते। 1 2
हे 5. हे वाटून घेते मी, बारीक करून घेते. बघा पिठी साखर तयार आहे. ते मिक्सरलाच करायची. आता मी रेसिपीला सुरुवात करते आहे. हे खरगस सारखंच लागतं. जसं आपण खरगस बनवतो ना दुधापासून, त्याच पद्धतीने ते दुधापासून बनवतो आपण. पण हे आता मी हे नारळाच्या दुधापासून आणि आपलं साधं गाईचं दूध, म्हैसीचं असू दे कसलं डेअरीचं दूध घेतलेलं आहे. दूध ह्याला आता मी उकळवून देते. नारळाचं दूध, आपलं साधं डेअरीतलं दूध आणि पाणी, नारळाचं पाणी 1 ग्लास भरून घे. तो मी त्याच्यावर गॅसवर ठेवलेला आहे. मी आता ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकते आहे. चार चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. साधं पाणी 1 ग्लास घेतलेला आहे. आता हे शिजवून घेते. नारळाचं दूध आणि साधं पाणी घेतलेलं आहे. रोज इन्सेन्स टाकते थोडंसं स्मेल येण्यासाठी. अगदी 2-3 थेंब. रोज इन्सेन्स टाकलेला आहे. फक्त स्मेल साठी टाकलेला आहे. आता मी हे साखर घेते. तुम्हाला गोड किती लागते त्याच्यावर आहे, असं काय नाही. मी घेते आता माझ्याप्रमाणे घेते मी. बघा 1 चमचा टाकलेला आहे आणि 2-3 चमचे साखर घातलेली आहे.
मोठे 3 चमचे आहेत भाजीचं. बघा आता हे पूर्ण शिजलेलं आहे. एवढं घट्ट झालेलं आहे, एकदम स्मूथ आहे. आता आपण ठीक आहे. आता हे पूर्ण झालेलं आहे मिश्रण. मी एका भांड्यामध्ये काढून अगदी थोडंसं तूप लावते, 1-2 थेंब भांड्याला चिटकू नये म्हणून. त्याच्यामध्ये आता हे झालेलं आहे ना, ते शिजलेलं आहे पूर्ण. आता थोडंसं हे फुलावं म्हणून थोडंसं अगदी किंचित अगदी चिरेवर अगदी एवढंसं चिमूटभर बेकिंग पावडर घेते, अगदी चिमूटभर. कारण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि ते पूर्ण शिजलं पाहिजे, फुललं पाहिजे म्हणून थोडंसं घेतलेलं आहे. बघा आता किती झालेला आहे, तो फुललेला आहे. आता हे जे मिश्रण आहे ना, ते मी आता भांड्यामध्ये काढते. अगदी याचं जी टेस्ट आहे ना, ती खरगस प्रमाणे लागेल. आता मी हे काढून घेते, मिश्रण काढून घेते एका भांड्यामध्ये. असंच यायला पाहिजे, जास्त घट्ट नाही. किती स्मूथ झालेला आहे. गुठळ्या होऊ नये म्हणून तुम्ही आधीच कॉर्नफ्लॉवर वगैरे करून घ्यायचं, दुधात किंवा पाण्यामध्ये मिक्स करून घ्या. आता हे मी 2 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवते आहे आणि नंतर काढते. ओके, अशा पद्धतीने हे झालेलं आहे तयार मिश्रण. आता मी त्याच्यावर झाकण ठेवते आणि फ्रीजला 3 तासामध्ये हे काढते.